ओके, रेमिशन मध्ये बघा आता काय लिहिलंय. रेमिशन म्हणजे काय तर जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये डिसाईड झालेलं आहे त्याच्यापेक्षा कमी स्वीकारणं म्हणजे काय तर रेमिशन म्हणून कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामध्ये. विल जस्ट टेक आउट वन एक्झाम्पल. सी, सपोज आय हॅव टेकन अ लोन ऑफ रुपीज 2 lakh फ्रॉम वन पर्टिक्युलर बँक and after paying out 1 or 2 installment I become unable to pay the loan at all. हा, आणि त्यामुळे त्याचा इंटरेस्ट वाढत गेला. बँकेने जवळजवळ वर्ष दीड वर्ष माझ्या कुठली ऍक्शन घेतली नव्हती. मग त्यामुळे ते लोन जवळजवळ इंटरेस्ट वाढत वाढत जाऊन काय झालं तर एक 3 लाख रुपयाचं लोन झालेलं होतं. मग आता बँक माझ्यावरती मनी रिकव्हरीची सूट फाईल करते. हा, करणार आहे समजा, 1-2 मिनिटं कन्सिडर करा. तर बँक किती रुपयासाठी फाईल करेल? ऑफकोर्स जेवढं ते लोन व्याज वाढत जाऊन जाऊन झालेलं आहे तेवढं. सो बँक इज गोइंग टू फाईल द सूट अगेन्स्ट मी फॉर द मनी रिकव्हरी ऑफ रुपीज 3 lakh. हा, तर आहे ना, मी बँकेबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट असं केलं बघा. आता बरीच जण करतात, पण तुम्हाला माहिती असेल ज्यांनी जे थोडंफार बँक ट्रान्झॅक्शन वगैरे करतात घरात त्यांना माहिती असेल हा प्रकार. बँक समजा कोर्टात गेली तर इट विल टेक 8 to 10 years जिथं ते जजमेंट येईल. मग बँकेचे पैसे बँकेला मिळतील. मिळून किती मिळतील माहिती नाही. मग बऱ्याच वेळेला की नाही कॉम्प्रोमाइजला जातात. ना, मग कॉम्प्रोमाइजला जातात म्हणजे काय तर बँक ऑफर्ड मी टू पे 2 lakh rupees वन टाइम अमाऊंट अँड डिस्चार्ज मी फॉर रुपीज 3 lakh. लक्षात आलं. बँकेचा पण फायदा काय सांगा, कोर्ट फी वाचली, कोर्टाचा चक्रा वाचल्या. हा, भले ते 2 लाखाचा आता आले 10 वर्षांना जे 3 लाख मिळणार आहे ते 2 आता मिळाले तर तोपर्यंत 2चे 4-5 होतील. हा, सो देअरफॉर बँक इज ऑल्सो इन द बेनिफिट. आणि मलाही बेनिफिट झाला की 3 लाखाच्या जागी मला 2 लाख भरायला लागतायत तिथं. हा, त्याला काय म्हणणार सांगा तर रेमिशन. बिकॉज व्हॉट वॉज अग्रीड इन द कॉन्ट्रॅक्ट टू रिपे 3 lakh rupees. आणि आपण त्याच्या जागी किती रिपे केलेल्या सांगा तर 2 lakh rupees. तर त्याला काय म्हणतात तर रेमिशन. मग आता मला 3 लाख पे करायची गरज आहे का सांगा तर नाही पे करायची गरज मला. हा, remission means acceptance of the lesser fulfillment of this promise made. For example, acceptance of the lesser sum than what was contracted for in discharge of the whole of the debt. It is not necessary that there must be some consideration for the remission. वेगळ्या कुठल्या कन्सिडरेशनची गरज नाहीये त्यासाठी. एवढंच परीक्षेसाठी इनफ आहे. रेमिशन म्हणजे acceptance of lesser fulfillment of promise made. For example, acceptance of lesser sum than what has been contracted for in discharge of the whole debt. Whole debt किती होतं सांगा 3 लाख रुपये. त्याच्या जागी किती रुपये घ्यायला एक्सेप्ट झालेला आहे तो 2 लाख रुपये. कॉन्ट्रॅक्ट इज सेट टू बी डिस्चार्ज. कुठलं वालं 3 लाख रुपये वाला कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर डिस्चार्ज झाला. हा, त्याच्यानंतर बाय अग्रीमेंट मध्ये पुढचा पॉईंट कुठला तो सांगा तर वेवर. वेवर म्हणजे काय तर सोडून देणे. टू रिलीज. मेनी टाइम वी डिड नॉट टेक एनी ऍक्शन. हा, मग आपण ऍक्शन नाही घेतली काहीच, कॉन्ट्रॅक्टच आपोआप काय झालं सांगा डिस्चार्ज झालं. सगळ्यात कॉमन मोड असतोय हा. छोटे मोठे 10-20 रुपयाच्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट आहे की आपण लगेच जाऊन कोर्टात ऍक्शन घेतोय का नाही. त्यामुळे आपण काहीच त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही तर कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर डिस्चार्ज होईल. वेवर सोडून देणे. वेवर टेक्स प्लेस when the parties to contract agree that they shall no longer be bound by the contract. सिंपल. कॉन्ट्रॅक्ट आता आपल्यावरती बाइंडिंग असणार नाही असं त्यांनी ठरवलं. म्हणजे दोन्ही पार्टीने कॉन्ट्रॅक्ट सोडून दिला. कॉन्ट्रॅक्ट काय झालं सांगा तर डिस्चार्ज झाला तिथं. हा, आणि लास्ट पॉइंट अग्रीमेंट मध्ये येतोय. तर लास्ट पॉइंट अग्रीमेंट मध्ये येतो तो काय सांगा तर मर्जर. आता हा थोडासा क्रिटिकल आहे काय मर्जर वाला पॉइंट. हा, मर्जर म्हणजे काय बघा, when some lesser right merge into the superior right. The lesser right contract get discharged. परत एकदा बघा, when some lesser right किंवा inferior right merge into some superior right, तर त्यावेळेला inferior right काय होईल सांगा तर डिस्चार्ज होईल त्यावेळेला. हा, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल काय होईल याच्यामध्ये. सपोज आय जस्ट गिव्ह अन एक्झाम्पल. हा, मिस्टर ए इज देअर and what I have done is that I have one shop. माझं एक शॉप आहे इचलकरंजीतल्या एकदा कमर्शियल एरियामध्ये माझं शॉप आहे काय. आणि मी ते शॉप एला रेंट बेसिसवर दिलेलं आहे. मी ते शॉप एला काय दिलं सांगा रेंट बेसिसवर दिलेलं आहे काय. नाव आय एम इन नीड ऑफ अ मनी. मला काय सांगा तर पैशाची गरज आहे. मर्जर म्हणजे केशव मर्ज होणे, मिक्स होणे, एकत्र होणे म्हणजे मर्जर होणे. हा, बघा बॅक अगेन सेम पॉइंट वरती या की मी एला माझं शॉप रेंटल काय केलेलं आहे तर दिलेलं आहे. हा, आता त्या शॉपला 5,000 रुपये महिन्याला काय सांगा तर रेंट आहे. हा, नाव व्हॉट हॅपन, मला थोडीशी पैशाची गरज होती त्यामुळे मला हे शॉप विकायचं आहे. हा, मग बाहेरच्या माणसाला विकण्यापेक्षा
त्या एचं वर्षानुवर्षापासून इथं दुकान आहे, त्याला विचारायला अचानक बाहेर काढून त्याचं नुकसान करण्यापेक्षा आय गिव्ह हिम द प्रेफरन्स की इफ यू लाईक यू कॅन परचेस माय शॉप. ही सेड ओके. त्यानं पैशाची अरेंजमेंट केली आणि मी हे घर आता, आधी काय होतं सांगा, माझं लीज डीड होतं आणि एक कोण होता सांगा, लिझी होता. लिझी समजता भाडेकरू होता. आणि आता पी न येला हे शॉप काय केलेलं सांगा, तर विकलेलं आहे, सेल केलेलं आहे. त्यामुळे आता ए काय झाला सांगा, ओनर झाला. बरोबर. आता मला सांगा, अजून त्याला मला ते 5,000 रुपये महिन्याला रेंट द्यायची गरज आहे? ऑफकोर्स नाही. हा का सांगा, तर ऍज अ लिझी त्याचा जो राईट होता, तो राईट काय होता सांगा, इन्फेरियर होता. भाडेकरू मोठा का घर मालक मोठा, तर साहजिक आहे घर मालक मोठा, ओनर मोठा. हा सो नाव हिज राईट ऍज अ लिझी मर्ज झालेला आहे. कशामध्ये मर्ज झालेला आहे सांगा, ऍज अ बायर, ऍज अ ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर हाऊस मध्ये तो मर्ज झालेला आहे. कोण आहे बघा, हे मार्किंग करायला लागले ते. मर्जर टेक्स प्लेस when an inferior right according to the party under a contract merge into the superior right. Inferior right superior right मध्ये merge झाला according to the same party under the same or same contract मध्ये. बघा फॉर एक्झाम्पल आता पी होल्ड, तेच एक्झाम्पल दिलंय जे मी तुम्हाला दिलं आता. पी होल्ड अ प्रॉपर्टी अंडर द लीज. He later buys the property. His right as a leasee merged into the right of a owner. त्यामुळे ते जे लीजचं कॉन्ट्रॅक्ट होतं की नाही, ते लीजचं कॉन्ट्रॅक्ट ऑटोमॅटिकलीच काय झालं सांगा, तिथं तर डिस्चार्ज झालेला आहे. कारण तो आता त्या घराचं काय झालेलं आहे सांगा, तर ओनर झालेला आहे. हा आता ना थोडस ओव्हरऑल सगळं क्रिटिकल होतं बघा. लक्षात आलं काय, लक्षात घ्या तुम्हाला. फर्स्ट मोड ऑफ द डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्ट आपण डिस्कस केला, परफॉर्मन्स. सेकंड मोड आपण डिस्चार्ज केला, डिस्चार्ज बाय अग्रीमेंट किंवा कन्सेंट. समजते का बघा, लक्ष द्या. हा काय सांगायला लागले. नंबर 1 मोड डिस्कस केला, नोवेशन. नोवेशन म्हणजे न्यू कॉन्ट्रॅक्ट क्रिएट झाला, ओल्ड कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज झाला. हा नंबर 2 पॉईंट डिस्कस केला, रेसेशन. रेसेशन मध्ये कॉन्ट्रॅक्टच डिस्चार्ज झाला, त्यामुळे काही प्रश्नच नाही, न्यू कॉन्ट्रॅक्ट काही क्रिएट झालेला नाहीये तिथं. हा अल्टरेशन मध्ये आपण कॉन्ट्रॅक्टची फक्त टर्म चेंज केली आहे. हा त्याच्यानंतर रेमिशन मध्ये जे डिसाइडेड आहे त्यापेक्षा कमी घ्यायला आपण ऍग्री झालेलो आहे. हा वेवर मध्ये आपण सोडूनच दिलेलं आहे. बोथ द पार्टीज डिसाइडेड टू बी नॉट बाउंड बाय द टर्म्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. आणि मर्जर मध्ये सम इन्फेरियर राईट इज मर्ज्ड इनटू द सुपेरियर राईट. त्याला काय म्हणतो आपण, तर वेवर असं, सॉरी, त्याला काय म्हणतो आपण, तर मर्जर असं कन्सिडर करतोय तिथं. आणि इन ऑल केसेस ओल्ड कॉन्ट्रॅक्ट काय होऊन जातोय सांगा, तर डिस्चार्ज होतोय. तर आपल्याला नवीन कॉन्ट्रॅक्टच परफॉर्म करायचा आहे, ओल्ड कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायची गरज नाहीये. 1 मिनिटासाठी मला सांगा, कळलं काय? मग मी तिसऱ्या पॉइंटकडे वळते. नोवेशन, अल्टरेशन, रेसेशन, रेमिशन, मर्जर आणि वेवर. बाकी सगळेजण बघा, 1 मिनिट विचार करा. विश्वास, केशव, निलेश, सगळेजण, रेवती, प्रशाली, देवांशीष, पाळेकर. मॅम, अल्टरेशन मध्ये त्याला काही लिमिट राहते का? म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टला सपोज आपण एखादी गोष्ट त्याला, म्हणजे बोलले ना तुम्ही की 1 लाख मी त्याला देणार, तर मग त्यांनी पण मला पैसे द्यायचे आणि मी पण त्याला नाही, पण त्याला काहीतरी लिमिट असणार ना, की कुठपर्यंत, म्हणजे ते 1 इयर साठी, 2 इयर साठी का? नाही, मी डिपेंड ऑन असतं. मी जे दिलेलं एक्झाम्पल आहे ना प्रशाली, त्याला तुम्हाला नेक्स्ट इयरला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट म्हणून सब्जेक्ट आहे. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये युसुप्रोक्टरी मॉर्गेज म्हणून एक कन्सेप्ट असते. मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं ते युसुप्रोक्टरी मॉर्गेजचं एक्झाम्पल होतं. आता एवढं डीप जायचं नाही तुम्हाला, पण तिथं कुठलं टाइम लिमिट नाही आहे प्रशाली. ती त्यामुळे ना प्रशाली तिथं कुठलं टाइम लिमिट नसते. काय तिथं हा कॉन्ट्रॅक्टचा प्रकारच असा असतो की जोपर्यंत मी तुम्हाला तुमचे ते जे काय 2 लाख रुपये घेतलेले आहेत ते देत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये राहू शकताय आणि पैशाला व्याज नाही, घराला भाडं नाही. त्या बेसिसवरती ते घर रेंटल दिले जाते. त्याला टाइम लिमिट नसते प्रशाली. ओके. म्हणजे असं आता मला माहिती नाही तुम्हाला कन्सेप्ट माहितीये की नाही. माझ्या मते इकडच्या मुलांना बऱ्यापैकी कन्सेप्ट सगळ्यांना माहिती असेल. आपल्या इकडे आपण आता ते कोल्हापुरात पण आहे की नाही मला माहिती नाही हा शब्द, पण इचलकरंजीतली जी मुलं त्यांना माहिती असेल बघा. घाणवड घर दिला हा शब्द ऐकलाय काय? देवांशी, यशस्वी,
निलेश, हा घाणवड दिले आपण शब्द बनतो बघा, तर ते त्याला टाइम लिमिट काय नसते. जोपर्यंत तो घरात राहतोय तोपर्यंत रेंट नाही आणि इकडे पैशाला इंटरेस्ट नाही, अशा बेसिसवरतीच ते घर रेंटल काय करतात तर देतात. आणि जस्ट एक नॉलेज म्हणून पुढच्या वर्षी तुम्हाला मॉर्गेज आहे ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये, आणि ह्याला युसुप्रोक्टरी मॉर्गेज असं म्हणतात ह्या कन्सेप्टला. चलो ठीक आहे, बाकी लक्षात आलं सगळं तुम्हाला? हो. पुढचा मोड घेऊया डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्टचा आपण आता, इम्पॉसिबिलिटी. जे परवा दिवशी नव्हते ते नोट डाऊन करून घ्या. ह्याच्या ब्रॅकेटमध्ये डॉक्ट्राईन ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं टाकून घ्या. जे परवा दिवशी नव्हते जे होते त्यांना परवा सांगितलेलंच आहे मी, जे नव्हते ते ह्याला डॉक्ट्राईन ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं ब्रॅकेटमध्ये नोट डाऊन करून घ्या. इंग्लंडमध्ये याला डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला शॉर्ट नोट पण असू शकते किंवा रेअरेस्ट केस मध्ये सुट्टा ब्रॉड क्वेश्चन पण येऊ शकतो, डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स किंवा एक्सप्लेन द डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं. फटाफट 2 मिनिटात तुम्हाला समजावून सांगते काय तिथं. हा म्हणजे तुम्हाला कळेल की याला फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट असं नाव इंग्लंडमध्ये का दिलेलं आहे, आपण काय करूया तर डिस्कस करूया आधी. हा काय झालं बघा, इंग्लंड मधलंच एक एक्झाम्पल होतं. ए अँड बी मेक अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ मॅरेज. लक्षात आलं काय बघा. हा ए आणि बी नी काय केलं तर एकमेकांच्या बरोबर कॉन्ट्रॅक्ट ऑफ मॅरेज केलं. ए प्रॉमिस टू मॅरी बी, बी एक्सेप्ट द प्रॉमिस, सो देयर वॉज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ मॅरेज बिटवीन ए अँड बी. हा when this contract of marriage was made between A and B, both A and B were 18, 21 completed, means they were of the age of marriage, they were sound mind, everything was perfect when the contract was made. And say for example after 6 months the date of the marriage was fixed, but before the marriage gets solemnized, लग्न व्हायच्या आधी B got mad. हा बी काय झाला सांगा तर वेडा झाला. ए मुलगी आहे किंवा वाईस वर्सा जरा बी मुलगी आहे असं गृहीत धरा, तर बी वेडी झाली तिथं, शी बिकम मॅड. आता बघा, ड्यू टू द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस हे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं काय सांगा आता शक्य नाहीये, कारण बेसिकली फॉरेन कंट्रीतलं एक्झाम्पल होतं ओरिजिनली हे, त्यामुळे त्यांच्याकडे तर खूप प्रॅक्टिकल लाईफ जगतात. आपल्याकडे पण कुणी वेळा झालेल्या माणसाबरोबर शक्यतो लग्न करणार नाही 99%, बट स्टील 1% अगदीच काय झालं तर. पण अदरवाईज नॉर्मली काय होईल सांगायचं तर बी वेळा झाला म्हटल्यानंतर आता हे लग्न शक्य नाहीये. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर यांच्यामधलं डिस्चार्ज होईल. डिस्चार्ज बाय काय झालं सांगा, इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. कारण अभि वेळा झाला ना, त्यामुळे आता कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं शक्य नाहीये, त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट इज गोइंग टू बी सेट टू बी डिस्चार्ज बाय इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. इथपर्यंत लक्षात आलं. मग इंग्लंडमध्ये याला डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन का म्हटलं, हा समजून घ्या. काय why in England it is called as the doctrine of frustration. I will give a simple example, or I will continue this example. जनरली बघा, आपण एखादी गोष्ट परचेस करायची ठरवली किंवा एखादं आता इथे लग्न ठरलेलं आहे, हा जवळजवळ 3 महिने झाले लग्न ठरल्यानंतर, आणि मग हा बी मॅड झाली, तर डेफिनेटली याला थोडं तरी फ्रस्ट्रेशन येईल की नाही, की जिच्या बरोबर आपलं लग्न होणार होतं ती वेळी झालेली आहे. त्यामुळे आईला नक्कीच काय होईल सांगा, थोडंफार का होईना फ्रस्ट्रेशन होईल. आय डोंट से दॅट ही विल बिकम कम्प्लिटली देवदास और एक्सेट्रा, but definitely is going to have some kind of a depression, some kind of a frustration. The person with whom I'm going to get married, she become a mad. आणि म्हणून ते लोक इम्पॉसिबल तर झालंच कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला, पण सायमल्टेनियसली कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल झाल्यामुळं याला थोडंसं काय आलं सांगा, फ्रस्ट्रेशन आलं. म्हणून याला डॉक्टर काय म्हणतात सांगा, फ्रस्ट्रेशन. आता ना या एक्झाम्पल मध्ये ठीक आहे फ्रस्ट्रेशन आलं, तर तुम्ही म्हणाल बाकी कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज इम्पॉसिबिलिटी नव्हतं त्यावेळेला की आपल्याला फ्रस्ट्रेशन येते काय, तर बघा मी तुम्हाला एक दुसरं सोपं एक्झाम्पल देते. काय I have agreed to purchase a car from Mr. B, आणि माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदा 4-व्हीलर घेणार होते काय, आणि माझे ड्रीम्स पण त्या गाडी बरोबर अटॅच होतात तुम्हाला माहिती लगेच. आणि अनफॉर्च्युनेटली सगळ्या पैशाची भागाभाग करून पैसे जमवले, सगळं केलं, आणि एक्झॅक्टली आता उद्या जाऊन कारचं कॉन्ट्रॅक्ट करायचं, काय कार घेऊन यायचे, आणि आदल्या दिवशी काय झालं माहितीये, त्या कारला ज्या गॅरेजमध्ये ठेवलेल्या त्या गॅरेजलाच आग लागली आणि आता ती कार जळून गेली. कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करणं पॉसिबल आहे का सांगा, नाहीये. इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स आहे, कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होईल, पण मला छोटस का व्हायना वाईट वाटणार की नाही, फ्रस्ट्रेशन थोडस का व्हायना येणार की नाही त्यावेळेला.
कारण आता परत तशी कार मिळायला पाहिजे, प्राइस ऍडजस्ट व्हायला पाहिजे, मेनी इश्यूज विल बी देअर, सो आय गेट फ्रस्ट्रेटेड. त्यामुळे जेव्हा आपण एखादं कॉन्ट्रॅक्ट करतो 5% का आहे ना आपल्या भावना तिथं काय होतात सांगा तर अटॅच होतात हा, आणि मग ते अचानक कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज झालं इम्पॉसिबिलिटीमुळे, तर मग आपल्याला काय येतं सांगा तर मायनर का होईना फ्रस्ट्रेशन येतं. म्हणून इन इंग्लंड इट इज कॉल्ड एज अ डॉक्ट्रिन ऑफ द फ्रस्ट्रेशन. लक्षात आलं काय बघा सगळ्यांना डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन, डिस्चार्ज ऑर इम्पॉसिबिलिटी ऑफ परफॉर्मन्स. बघा इफ अन अग्रीमेंट कंटेन अन अंडरटेकिंग टू परफॉर्म अन इम्पॉसिबिलिटी इट बिकम void ab initio. ओरिजिनल impossible असेल तर कॉन्ट्रॅक्ट काय होईल सांगा तर void ab initio. The rule is based on the law does not recognize what is impossible. जे इम्पॉसिबल आहे त्याला लॉ रेकग्नाइजच करत नाही तिथं. what is impossible does not create an obligation. जी गोष्ट मुळातच इम्पॉसिबल होईल त्यातनं कुठलेही ऑब्लिगेशन क्रिएट होत नाही. According to section 56, impossibility may fall into the either of the following category. Number 1, impossibility existing at the time of agreement. दोन प्रकारची इम्पॉसिबिलिटी असते समजून घ्या काय. एक आहे प्री कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी आणि दुसरी आहे पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी. एक कुठली आहे सांगा प्री कॉन्ट्रॅक्च्युअल, म्हणजे टू पुट अ लाईफ इन टू द डेड वाईफ. ही काय सांगा प्री कॉन्ट्रॅक्च्युअल, कारण कॉन्ट्रॅक्ट करायच्या आधीपासूनच ती इम्पॉसिबल आहे, त्यामुळे ते डॉक्ट्रिन ऑफ फ्रस्ट्रेशन होत नाही. लक्षात घ्या, कारण तिथे मुळातच लॉ कॉन्ट्रॅक्ट क्रिएट झाला असंच धरत नाही तिथं. त्यामुळे इम्पॉसिबिलिटी दोन प्रकारची. त्या मुली मॅरेजचं एक्झाम्पल बघितलं ती इम्पॉसिबिलिटी कुठली आहे पोस्ट कॉन्ट्रॅक्चुअल, कारण तिथे कॉन्ट्रॅक्ट इम्पॉसिबल कधी झालेलं आहे सांगा कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर. आणि टू पुट अ लाईफ इन टू द डेड वाईफ टू ब्रिंग द स्टार अँड मून फ्रॉम द स्काय, दिस इज अ प्री कॉन्ट्रॅक्चुअल इम्पॉसिबिलिटी. फ्रॉम द बिगिनिंगच ते पॉसिबल नाहीये. त्यामुळे इम्पॉसिबिलिटी एक्झिस्टिंग ऍट द टाइम ऑफ द कॉन्ट्रॅक्ट और अग्रीमेंट. बघा the first paragraph of section 56 lays down that an agreement to do an act impossible in itself काय सांगा तर voidच आहे. आणि याला आपण काय म्हणतो सांगा प्री कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा इनिशियल इम्पॉसिबिलिटी असं म्हणतात. आता ही इम्पॉसिबिलिटी परत दोन प्रकारची असते काय. दोन्ही पार्टीना माहित आहे की हे काय सांगा तर इम्पॉसिबल आहे आणि एक प्रकार काय सांगा तर दोन्ही पार्टीना माहित नाहीये की हे इम्पॉसिबल आहे, पण तुम्ही पहिलाच डोक्यात हा मुद्दा घालून घ्या पार्टीला माहित असतो इम्पॉसिबल आहे किंवा पार्टीला माहित नसतो इम्पॉसिबल आहे. जे इम्पॉसिबल आहे ते इम्पॉसिबलच आहे. बघा मागे एकदा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं ना ऍट दॅट टाइम प्रशाली आजकडे मी की जे बाबा वगैरे फसवतात तसं की लाईफ आय विल पुट अ लाईफ इन टू द डेड वाईफ, आणि एका पार्टीला माहित नसेल तर तरी जे इम्पॉसिबल आहे ते इम्पॉसिबलच आहे. फक्त जो फसवतोय तो मग ते फ्रॉडला वगैरे चिटिंगला लायबल होईल तो भाग वेगळा, पण कॉन्ट्रॅक्ट एन्फोर्स करता येईल का नाही, कारण जे इम्पॉसिबल आहे ते इम्पॉसिबलच आहे ना, ते तुम्ही परफॉर्मच नाही करू शकत. दिस इज नोन एज अन ॲब्सोल्यूट इम्पॉसिबिलिटी. इन केस ऑफ ॲब्सोल्यूट इम्पॉसिबिलिटी अग्रीमेंट काय सांगा void ab initio. सिंपल. when A agrees with the B to discover the treasure by magic, जादून खजिना शोधायचा, or undertake to put a life into the dead wife of the B, agreement काय सांगा तर void आहे. unknown to the both parties. Where at the time of making of the contract both the parties are ignorant of the impossibility, as in the case of destruction of subject matter. To the ignorance of both the parties the contract is a void on the ground of the mutual mistake. कधी कधी इम्पॉसिबिलिटीच्या बद्दल दोन्ही पार्टीला माहित पण नसते तरी पण कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होणारच आहे. मलाही माहित नाही गाडी जळली आहे, तुम्हालाही माहित नाही गाडी जळली आहे, पण तरी कॉन्ट्रॅक्ट डिस्चार्ज होणार, तसा तो डिस्चार्ज होणारच आहे, कारण गाडी नाहीच आहे. ज्या गाडीचा आपण कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. बघा काय लिहिलंय तिथं, ए कॉन्ट्रॅक्ट टू मॅरी बी बिंग ऑलरेडी मॅरिड टू सी. लक्षात येते का बघा, ए कॉन्ट्रॅक्ट टू मॅरी बी being already married to the C and being forbidden by the law to which is the subject to practice the polygamy. इथं कॉन्ट्रॅक्ट काय होणार सांगा ऑटोमॅटिकली डिस्चार्ज होणार आहे, कारण ए न बी बरोबर लग्न करून तो म्हणून सांगितलेला आहे जो ऑलरेडी कुणाशी मॅरिड आहे सांगा तर सी शी मॅरिड आहे. पण ए ला कॉम्पन्सेशन द्यायला लागेल बी ला, कारण त्याला तर माहित होतं ना की त्याचं लग्न झालेलं आहे ते. पण मोस्ट प्रॉबेबली एक्झाम्पल लिहू नका, सोपं साधं कीप ठेवा त्याला, इथपर्यंतच टाका. unknown to both parties, where at the time of making the contract, the impossibility as in the case of destruction of subject matter, to the ignorance of both the parties, contract काय होईल सांगा तर void होईल on the ground of mutual mistake. तिथं लक्षात आले काय बघा दोघा सगळ्यांना तुम्हाला. इम्पॉसिबिलिटीचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे प्री कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी, एक प्रकार आहे पोस्ट कॉन्ट्रॅक्च्युअल इम्पॉसिबिलिटी. आता बघितलं आपण तो प्री कॉन्ट्रॅक्च्युअल, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करतानाच ते इम्पॉसिबल टू परफॉर्म होतं. त्या दोन प्रकार आहेत.
नोन टू बोथ पार्टीज असलं तरी कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होणार आहे आणि अननोन टू बोथ पार्टीज असलं तरी कॉन्ट्रॅक्ट व्हॉइड होणार आहे. कारण बेसिकली जे इम्पॉसिबल आहे ते काय सांगा तर इम्पॉसिबलच आहे तिथं. नाव सेकंड टाइप इम्पॉसिबिलिटीज आहे इम्पॉसिबिलिटी अरायझिंग सबसिक्वेंट टू द फॉर्मेशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. हा बरंच आहे अजून, एवढं कम्प्लीट होणार नाही आज ऍक्च्युली. हा तर उद्या काय करूया आपण पुढचं कंटिन्यू करूया. उद्या हा युनिट संपून टाकूया डिस्चार्ज ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. मात्र मी उद्या तुमच्या नंतरचा क्लास ठेवत नाही, तर मी प्रयत्न करेन की उद्या पूर्णच काय करूया तर आपण संपून टाकूया. तिथे मला आता 1:30 ला क्लास असते त्यामुळे थांबते मी आता. उद्या आपण कंटिन्यू करूया. सेकंड टेस्ट तर काय करणार आता. फर्स्ट टेस्ट कोण कोण नाही दिली बघा. देवांशी टेस्ट आली नाही तुमची अजून. मी दिलेलं नाही आहे, लिहून देतो मी. हा लिहून द्या. आणि कोण नाही दिली. केशव तुम्ही नाही दिलेली आहे. केशव केशव आहात काय पप्पा. नंतर विचारा देवांशीष केशवला फोन करून. हा मॅडम चालते. रिप्लाय केलाय त्यांनी. चलो पुढची टेस्ट घेऊया बघा आपण. ऑफर एक्सेप्टन्स आणि कन्सिडर डिफाईन कॉन्ट्रॅक्ट आणि एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट पर्यंत तुम्ही रीड आउट केलेला. हा पुढचे क्वेश्चन उद्या सकाळी तुम्हाला सांगते आणि परवा दिवशी पर्यंत मला पेपर काय करत तर तुम्ही द्या. क्वेश्चन तुम्हाला उद्या सकाळी 3 नेहमी 3 क्वेश्चन तुम्हाला 3 किंवा 4 क्वेश्चन उद्या सांगते. त्यातला कुठलाही एक क्वेश्चन तुम्हाला परवा दिवशी ऍज अ टेस्ट देईल. एक ब्रॉड क्वेश्चन एक शॉर्ट नोट देतं. हा उद्या 4 क्वेश्चन सांगते तुम्हाला. ते 4 क्वेश्चन तुम्ही एक दिवसभर तयार करा आणि परवा दिवशी सकाळी तुम्हाला त्यातला एक ब्रॉड क्वेश्चन आणि एक शॉर्ट नोट टेस्ट साठी सांगेन. तुम्ही रात्रीपर्यंत पेपर सॉल्व्ह करून मला पाठवून द्या. हा बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ. चलो करू डिस्कनेक्ट. मॅम मॅम तो मला एक सिलेबस बद्दल विचारायचं होतं. तुम्हाला पाठवतो म्हटलेला तुम्ही. हा निलेश मला तो कुठे सापडेना झालाय. पीसीवर कशावर सेव्ह केलेला. मी पाठवते निलेश. ओके ओके मॅम.